वंदना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज बघा, आज आहे शुक्रवार। शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला कुलदेवीची उपासना, महालक्ष्मीची उपासना ही नक्कीच करायची आहे आणि ही तुम्ही नक्कीच करा, आवर्जून करा, ही माझी नम्रपणे विनंती आहे। पण त्याचबरोबर तुम्हाला एक खूप महत्त्वाची माहिती मी सांगत आहे। बघा, आता हा अधिक मास सुरुवात आहे आणि ह्या अधिक मासात आपण जेवढ्या काही सेवा करू त्या सर्व सेवा खूप 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 महत्त्वाच्या आणि तुम्हाला अगदी 10 पटीपेक्षाही जास्ती फळ देतील अशा ह्या व्रत वैकल्य आणि सेवा आहेत। तर त्यामुळे नक्की कोणती सेवा असू दे, कोणताही उपाय असू दे, कोणतीही गोष्ट असू दे, पण ती मन लावून केली ना तर नक्कीच त्यातनं तुम्हाला फायदा होणार आहे। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, बऱ्याचशा ताईंना सोयरं, सूतक, मासिक पाळी ह्याच्यामुळे ना त्यांना सत्यनारायणाची पूजा करण्यास जमलं नसेल, तर त्यांनी बघा असं म्हटलं जातं अधिक मास हे विष्णू भगवानांना समर्पित हा मास आहे, त्यामुळे ह्याला पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणतात। पण त्याचबरोबर जर का तुम्ही ह्या महिन्यात तुम्ही जर का सत्यनारायण पूजा केली, जर का तुम्ही ह्या महिन्यामध्ये विष्णू सेवा केली, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, तुम्हाला ज्या गोष्टी जमतील तुम्ही जर का त्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला भरभरून फायदा होणार आहे, भरभरून त्याचं फळ मिळणार आहे। फळ मिळण्यापेक्षा तुमच्या मनाला शांती लागणार आहे। तर त्याचबरोबर ज्यांना कोणाला सत्यनारायणाची पूजा करण्यास अजूनपर्यंत जमलं नसेल त्यांनी, उद्या आहे एकादशी, तर उद्याच्या एकादशीपासनं, उद्या शनिवारी आहे एकादशी 29 जुलै, मोठी एकादशी आहे, अधिक मासातली महत्त्वाची एकादशी आहे। त्यामुळे उद्याच्या एकादशीपासनं सुद्धा तुम्ही तुमची जी सत्यनारायणाची जी पूजा आहे ती नक्कीच करू शकता। आता तुम्ही म्हणाल एकादशीला कशी काय पूजा करायची, तर मला सांगा, एकादशीचं हे व्रत कोणाला समर्पित असतं? एकादशीचं हे व्रत आपण भगवान विष्णूंना समर्पित करतो। भगवान श्रीहरी विष्णूंनाच आपण ह्या दिवशी यांची पूजा अर्चा करतो, विष्णूंनाच आपण तुळशीपत्र अर्पण करतो। आणि त्याचबरोबर पांडुरंग म्हणजे कोण? विष्णू अवतारच। त्यामुळे पांडुरंगाची सेवा, विष्णूंची सेवा आपण ह्या दिवशी करतो, विष्णू भगवानांसाठी आपण हा एकादशीचा व्रत करत असतो। त्यामुळे ह्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे उपवास तुम्हाला जर का असेल तर अति उत्तम, आणि नसेल तर थोडा तुम्ही ठेवला तर अगदी महत्त्वाचं होईल। फक्त लक्षात ठेवा, तुम्हाला एकादशीच्या दिवशी एक पदार्थ खायचा नाहीये, तो म्हणजे तांदूळ तुम्हाला कुठल्याही पद्धतीने खायचे नाहीयेत। अशा पद्धतीने तुम्हाला सांगते, उद्याच्या दिवशी तुम्ही सत्यनारायणाची पूजा आवर्जून करू शकता। आणि असं म्हटलं गेलेलं आहे की सत्यनारायण पूजा ही प्रदोष काळातच करावी, तर काहीही असं नाहीये। अधिक मासातली जी सत्यनारायणाची पूजा जी आहे ती तुम्ही सकाळी तुमच्या देवपूजेच्या वेळेस केली तरीही चालेल आणि संध्याकाळी केली तरीही चालेल, काही एक हरकत नाही। त्यामुळे मी स्वतः करणार आहे, त्यामुळे माझ्याकडनं सुद्धा अजूनपर्यंत त्याची सुरुवात झाली नव्हती, त्यामुळे मी स्वतः ती पूजा करणार आहे। आणि ज्यांना कोणाला वाटत असेल की अरे उद्या एकादशी आहे तर मी आज शुक्रवार आहे, शुक्रवारपासून का नाही करू, तर शुक्रवारपासून म्हणजे आजपासून सुद्धा तुम्ही करू शकता। शुक्रवार सुद्धा माता लक्ष्मीचा दिवस आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही आजही पासून करू शकता। पण उद्या अजून महत्त्वाचा दिवस आहे। फक्त लक्षात ठेवा, उद्या तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद न ठेवता तुम्ही मखाने म्हणा किंवा बत्ताशे म्हणा याचा प्रसाद तुम्ही ठेवा, कारण उद्या शिरा हा प्रसाद म्हणून देवाला चालणार नाही, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाही तो खाता येणार नाही। पण आता आवर्जून तुम्ही जे सत्यनारायण करणार आहे, बघा तुम्ही किती सत्यनारायण करू शकता, तुम्ही 3, 5, 7, 11, 21 सत्यनारायण करू शकता। ज्यांना कोणाला फक्त अधिक मास निमित्त सत्यनारायण करायचे आहे ते अधिक मास निमित्त सत्यनारायण करू शकता। मी स्वतः अधिक मास निमित्त सत्यनारायण जे आहे ते करणार आहे आणि मी मोजून मापून न करता मी अधिक मासाच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे सत्यनारायण करणार आहे, कारण मला काही अडचणींमुळे जमलं नाही, तर मी आता ह्याची ही पूजा जी आहे ती करणार आहे। तर ती तुम्हाला नक्कीच दाखवेल जेव्हा मी ती पूजा करेल, त्यामुळे पुढच्या येत्या व्हिडिओजमध्ये नक्कीच दाखवेल की मी ती पूजा कशी केली, काय मांडलं, कसं मांडलं, सगळं तुम्हाला दाखवेल। त्याचबरोबर बघा, ज्यांना कोणाला मनापासून इच्छा असते की सत्यनारायणाची पूजा आपण करावी, त्यांनी आवर्जून उद्याच्या एकादशीपासून केली तर अतिउत्तम। आता तुम्हाला करायचं नक्की काय आहे ते तुम्हाला पूर्ण पूजा मांडणी तर माहितीच आहे। ती पूजा मांडणी तुम्हाला रोज उचलायची नाहीये, रोज मांडायची, रोज उचलून मांडायची असं नाही करायचं आहे। बऱ्याचशा ताईंना खूप कन्फ्युजन झालं होतं की उचलायची का, मग परत मांडायची का, तर नाही। जेव्हा आपण सलग सत्यनारायणाची पूजा करतो तेव्हा फक्त आणि फक्त तुम्हाला तिथले फुलं वगैरे निर्माल्य जे असतं ते सगळं काढून परत तिथे व्यवस्थित आजूबाजूला व्यवस्थित स्वच्छ करून तुम्हाला ते व्हायचे असतात। दिवाबत्ती रोज, धूपबत्ती हे रोज लावायची असते। त्याचबरोबर
प्रसाद जे तुम्ही करणार आहात, शिऱ्याचा प्रसाद जो तुम्ही करणार आहात, तो शिऱ्याचा प्रसाद तुम्ही रोज केला अति उत्तम. नसेल जर जमणार तर काहीतरी गोड पदार्थ हा नक्की ठेवा. पण पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी आणि मधल्या आदल्या दिवशी जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा शिऱ्याचा प्रसाद आवर्जून ठेवा. एक चूक ही आपण बऱ्याचशा वेळेस करतो की जेव्हा कधी आपण शिऱ्याचा नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण त्यावर तुळशीपत्र ठेवायचं विसरून जातो. तर जोपर्यंत त्या प्रसादावर तुळशीपत्र हे अर्पण केलं जात नाही तोपर्यंत ते प्रसाद देव ग्रहण करत नाही. त्यामुळे ते तुळशीपत्र त्यावर ठेवायला विसरू नका. उद्या एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला उद्या चुकूनही तुळशी तोडायची नाहीये, तुळशीपत्र तोडायचे नाहीयेत. आजच तोडून ठेवा आणि उद्या तुम्ही ते प्रसादावर वाहू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे उपवास, हे जे पूजा आहे, उपवास ज्याला जमत असेल त्यांनी केले तरी चालेल, नाही केले तरी चालेल. म्हणून मी म्हणते सकाळीच पूजा करून घ्या, कारण आपण मग परत जेवतो, दुपारी जेवतो, मग संध्याकाळी काही ना काही मग कसं चहा काहीतरी होतं खाणं. त्यामुळे सकाळीच न काही खाता पिताच तुमची सकाळी पूजा होऊन जाईल, ते अति उत्तम राहतं. म्हणून सकाळच्या वेळेत पूजा करून घ्या. तुमचे सगळे मुलं बाळ सगळे शाळेत वगैरे गेले आणि जो काही निवांत वेळ तुम्हाला भेटतो त्या वेळेत तुम्ही केलं तरीही चालेल. 12 वाजेच्या आत तुमची देवपूजा किंवा तुमचं पठण असे सगळं झालं तरीही चालेल. मी स्वतः असं करते, कारण बघा कुठल्याही सेवेला असं कुठेच बंधन दिलेलं नाहीये की एवढ्याच वेळेत झालं पाहिजे, तेवढ्याच वेळेत झालं पाहिजे. हो, प्रदोष काळाला महत्व आहे, त्यामुळे तुम्ही प्रदोष काळात सुद्धा करू शकता. पण शक्यतो मला स्वतःला असं वाटतं की प्रदोष काळापर्यंत आपल्या मुखात काहीतरी गेलेलं असतं, आपण काहीतरी खाल्लेलं असतं आणि त्यामुळे सेवा करायला थोडंसं असं काणकूच वाटतं. आणि त्यात पण काय, स्वामी तर ते सुद्धा म्हणायचे की अरे तुझ्या भक्ती, तू बाकीचं जाऊ दे पण तुझ्या मनातली भक्ती महत्वाची आहे. त्यामुळे तू खाऊन जरी सेवा केली तरीही काही हरकत नाही, कारण शरीर हे शरीराला खायला लागतंच. त्यामुळे अशा पद्धतीने जरी तुम्ही केलं तरीही काही हरकत नाही. तर ज्यांना कोणाला सत्यनारायणाची पूजा अजून जमली नाहीये त्यांनी नक्की करा, आवर्जून करा. पूजा मांडणी ते तुम्हाला माहितीच आहे, मी मांडली तर मग त्याच्यानंतर तुम्हाला नक्की त्याचाही व्हिडिओ करून दाखवेल आणि त्याच्यातनंही तुम्हाला थोडाफार फायदा म्हणा किंवा त्याच्यातनंही तुम्हाला थोडंफार एक मार्गदर्शन मिळेल आणि त्या गोष्टी सुद्धा होतील. तर अशा रीतीने आजच्या व्हिडिओची माहिती एवढीच. आजची झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. परत भेटूया. श्री स्वामी समर्थ.